नमस्कार मंडळी. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका चाललेल्या आहेत आणि सातारा जिल्हा परिषदेमधून अ, बहादे जिल्हा परिषद गट हा एक गट आहे आणि त्या गटासाठी सध्या खूप निवडणुकीची चुरस चाललेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या बहादे जिल्हा परिषद गटामधून शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेची जी प्रॉपर शिवसेना आहे, त्या शिवसेनेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. गणेश केसकर सर. तर त्यांना या अ, एकूणच निवडणुकीबाबतीत काय त्यांच्या मनात प्रश्न आहेत किंवा कशासाठी निवडणूक लढवली जाते? निवडणुकीत काय-काय विषय असतात? आणि कुठल्या गोष्टीतून निवडणुकीचा शेवट करायचा असतो किंवा सुरुवात करायची असते? त्यांना जे काही अनुभव आहेत किंवा त्यांची निवडणूक लढवण्याच्या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्ते. पहिल्यांदा तर तुम्हाला शुभेच्छा. आणि दुसरा विषय म्हणजे आता निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला म्हणजे जवळ-जवळ कवठे टू पाडेगाव असा Yes. आपला जिल्हा परिषद गट आहे. Yes. तर पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पोहोचताय किंवा तुमचा प्रचार कसा चाललाय आणि तुम्ही हे चिन्ह मिळवण्यासाठी कसं प्रयत्न केले त्याबद्दल थोडं सांगा आपल्या. नमस्कार सर्वांना. मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर, राहणार बावकलवाडी. माझी सुरुवात म्हटलं तर जिथं आपण बसलोय या शाळेमधून माझी सुरुवात झाली. इथं माझं सगळं शिक्षण झालं आणि त्यानंतरनं माझं एज्युकेशन पूर्ण बाहेर झालं. मी 6 वर्षापूर्वी इथं आलो आणि इथं आल्यापासून मी सामाजिक कामं खूप जास्त करतोय. त्याच्यामध्ये मग बघितलं असेल तर मी धनगर आरक्षणाचं उपोषण केलं. त्यातनं मी खंडाळा तालुक्याला आणि महाराष्ट्राला संबंध कळलो किंवा पोहोचलो त्यांच्यापर्यंत. मागे एक विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मी अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो. त्याच्यामध्ये मी पूर्ण जो आमचा मतदारसंघ आहे त्या प्रत्येक गावामध्ये गेलो होतो. का तर मला पूर्ण गावे समजावीत, कुठली गावे आपल्या बाधे पंचायत समिती, गणात किंवा गटात येतात ते समजावं म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि आता आमचं प्लॅनिंग चाललंय. तुम्ही पाहिलं असेल तर शिवसेना पक्ष हा पहिल्यांदाच मी कुठलातरी पक्ष जॉइन केलाय आणि एक गरीब घरातल्या एकनाथरावजी शिंदे ते पण एक रिक्षा ड्रायव्हर होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत आणि आता उपमुख्यमंत्री आहेत. आणि ते जाणतात, की छोट्या घरातल्या लोकांना कसं मोठं करायचंय किंवा कसा त्यांना चान्स द्यायचा आहे. तर त्यांना मला एक मेंढपाळ पुत्राला, एक 800 वोट बँक असलेल्या गावातल्या एक मेंढपाळ पुत्राला, एका संघर्ष करणाऱ्या मुलाला शिवसेनेचं तिकीट दिलं आणि ते तिकीट पण खूप संघर्षातून भेटलंय. आम्हाला खूप जद्दोजहद त्यासाठी करावी लागली कारण की या बहादे गटामध्ये खूप सारी इच्छुक लोकं होती. परंतु त्यांच्यातून मला हे सौभाग्य भेटलं आणि मला तो त्यांनी न्याय दिला. आता तुम्ही जर विचारलं मला, की तुमचं प्लॅनिंग कसं चाललंय? तर आपल्याला माहिती आहे, की बहादे झेडपी गटामध्ये 2 गण आहेत. एक आपला बहादे गण आणि दुसरा आपला नायगाव गण. आता याच्यामध्ये आमचे 2 उमेदवार आहेत. एक बाळासाहेब जाधव म्हणून आहेत. त्यांच्या सौभाग्यवती मागच्या पंचवार्षिकला त्यांनी बहादे गणाचं पंचायत समितीमध्ये नेतृत्व केलेलं आहे. त्यांना तिथं सेवा करण्याचा चान्स भेटला होता. त्यांचे पती बाळासाहेब जाधव हे आता माझ्याबरोबर आहेत. जे बहादे गणामधून उभे आहेत आणि वरच्या नायगाव गणामध्ये जर आपण बघितलं तर केसोर्डीचे सरपंच सागरजी धमाळ हे पण माझ्याबरोबर वरच्या गणातून उभे आहेत. त्यामुळे दोन्ही जागेवर आमची शिवसेनेची ताकद खूप प्रचंड आहे आणि माझा कामाचा जो काही आलेख आहे, जो 5-6 वर्षामध्ये जे काही काम केलंय, त्याच्यामुळं शिवसेनेचं खूप चांगली ताकद आहे आणि आम्ही भरगच्च सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचार करतोय. आमच्या सगळ्या यंत्रणा सुद्धा लागल्यात. पक्षाची ताकद खूप जास्त आहे. त्यामुळं कुठंच टेन्शन नाहीये आणि चांगला प्रचार चालू आहे आणि आम्ही निवडून सुद्धा येणार आहे. तर सर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हं. धनगर आरक्षणाचा लढा लढलेला आहे. हं. आणि धनगर आरक्षणामुळे तुमचा एक असा इमेज तयार केली होती, की तुम्ही धनगर आरक्षणासाठी लढताय. Yes. ठीक आहे. तर तुम्ही हं. ज्या समाजातून जन्माला आला किंवा त्या आपल्या हं. जातीबद्दल आपल्याला प्रेम असतंच. हं. त्याबद्दल लढला तुम्ही. पण आता ही निवडणूक जातीची नाही नाही, मुळामध्ये. नाही. ह्या निवडणुकीमध्ये तुमच्या हं. वॉटर, गटर, मीटर ह्या सगळ्या गोष्टींची निवडणूक Yes, असते. yes. आणि या निवडणुकीमध्ये कुठेतरी तुमच्या बाबतीत असा एक वेगळा प्रचार, अपप्रचार केला जातोय किंवा जे काय असेल म्हणजे राजकारण म्हटलं की ह्या गोष्टी आल्याच. की असं कुठेतरी म्हटलं जातंय की तुम्ही आपल्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा इथे उमेदवार आहेत आणि ते आपल्याच काय म्हणजे ज्या तुम्ही काय जातीतून येतात, कास्टमधून तर त्यातच ते आहेत. तर असं कुठेतरी एक मी कानावरती आलं किंवा अशा काही गोष्टी आल्या की तुम्ही त्यांचे मतं खाण्यासाठी म्हणा किंवा एकाच जातीत 2-2 उमेदवार उभं राहून कुठेतरी आपल्या म्हणजे आपल्यातच फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय असं म्हटलं जातंय. पण तुमचं याच्या पाठीमागचं विजन काय आहे? जातीवरती निवडणूक लढली जाते का? असा काय तुम्हाला अनुभव आहे का? तुमचा खूप छान प्रश्न आहे. अ, हां, मी धनगर आरक्षणासाठी लढा दिलेला आहे. मी टोटल 4 उपोषणं केलेली आहेत. धनगरची कास्ट व्हॅलिडिटी आम्ही रद्द केलेली आहेत आणि तुम्ही बी पक्षाचं नाव घेतलं म्हणून सांगतो. गेले 10 वर्षापासनं जे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी जे धनगर समाजाला दिले, की आरक्षण देतो,
ते आश्वासन ते पाळत नाहीत. परंतु ज्यावेळेस मी संभाजीनगरमध्ये होतो आणि धनगर आरक्षणाची लढाई लढत होतो, त्यावेळेस धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी एकनाथ शिंदे साहेबांनी त्वरित रद्द केले होते आणि आमच्या उपोषणाला न्याय दिला होता. आणि तुमचा जो दुसरा प्रश्न आहे, की मला या निवडणुकीमध्ये किंवा कुठल्याच निवडणुकीमध्ये मला माझ्या जातीच्या फॅक्टरवर कधीच मतदान नको. तसं जर असतं तर मी वेगळ्या पद्धतीनं काम केलं असतं किंवा मग मी या राजकारणामध्ये घुसलो नसतो. परंतु तुम्ही जर मला बघितलं, मी आर्किटेक्ट आहे. मी इथं आल्यापासून इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी असेल, जी 75% ऑफ पॉलिटिक्सचा पार्ट आहे, त्याच्यावरच लक्ष दिले. माझ्या मागे टॉयलेटचा ब्लॉक तुम्ही बघताय, तो सुद्धा मी CSR फंडामधून बांधलाय. त्याचा डिझाईन बघा, सगळं बघा. आता विषय असा आहे, की माझ्यावर टीका होत आहेत, की एकाच समाजाचे 2 उमेदवार. तर एका समाजावर कुठलीच निवडणूक लढता येत नाही किंवा जिंकता सुद्धा येत नाही. हा, कुठले तरी एखाद्या गटामध्ये त्यांचं पॉप्युलेशन जास्त असेल तर विषय वेगळा आहे. परंतु जो उमेदवार निवडून येणार आहे किंवा ज्याला ती संधी भेटणार आहे, मग तो काय एकाच ह्याचं काम करणार आहे का? तर कुठल्याही उमेदवाराने, माझी विनंती आहे त्यांना, की कट्टरवाद पाळू नका. इलेक्शन्समध्ये कट्टरवाद आणायचा नसतो आणि कुठल्याही एकाच जातीवर तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही. म्हणून मीही सांगतोय, मी जरी धनगर समाजासाठी काम केलेलं असेल तर त्याच्यावर मला मतदान देऊ नका. मी जी केलेली काम आहेत, जी 5 वर्षात मी जो विकासाचा आलेख या माझ्या पंचक्रोशीला दाखवला. मग ते तुम्ही पाहिलं असेल, पाडेगावचं 24 तास गेट करणं असेल, जे पहिलं 12 तास ओपन होतं. या शाळेचा विकास असेल, मागे CSR फंडामधून आणलेलं टॉयलेट ब्लॉक आहे. त्यानंतर माझ्या बावकलवाडी गावामध्ये तुम्ही पाहिलं असेल, 1 कोटीची शाळा बांधायची चालली CSR फंडामधून. आणि या प्रत्येक ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत, त्यासाठी कायम पाठपुरावा करून ते रस्ते मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. ज्यावेळेस विद्यमान मागच्या पंचवार्षिकमध्ये विद्यमान आपल्या सदस्य होत्या या बहादे गटाच्या, त्यांच्याच कार्यकालामध्ये लोणे शिवळच्या रस्त्याची खूप कठीण अवस्था होती. त्यासाठी मी आंदोलन केलेलं आहे. आणि हे जातीभेद किंवा जातीवाद कमी व्हावं म्हणून मी माझ्या गावामध्ये इंडियन फ्लॅग लावलाय, तिरंगा लावलाय. कारण की तो तिरंगाच एक असा झेंडा आहे जो सगळ्यांना एकत्र आणतो. त्यामुळे मला असं वाटतंय की कुणीही आपले 2 उमेदवार राहिलेत एका जातीचे आणि मग आपलं मतदान डिवाइड होईल. माणसं जातीला मत देत नाहीत. थोडीफार देत असतील, परंतु माणसं विकास काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहतात. आणि आता जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांना सांगा, तुम्ही तुमची कामं दाखवा. जे विद्यमान मागच्या पंचवार्षिकला ज्या सदस्य होत्या, त्यांचे काम आपल्याला कुठेच दिसत नाहीये. जर विचारलं तर कोणालाही सांगता येणार नाहीये. किंवा जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांचे कुठंच सोशल वर्क दिसत नाहीये. किंवा जे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत, साळुंके साहेब, त्यांचे कुठंच सामाजिक काम दिसत नाहीये. पण जर गणेश विचारलं, की शिवसेनेचा जो उमेदवार आहे आर्किटेक्ट गणेश केसकर, तर या पंचक्रोशीमध्ये विचारा, लोकच तुम्हाला कामं सांगतील, जो मी कामाचा आलेख पण वाचून दाखवला. त्यामुळे यावेळीची जी निवडणूक आहे ती पूर्णपणे कामाच्या माणसावर होणार आहे. आताच तुम्ही बघितलं, जे दिवंगत आपले नेते दादा पवार, ते गेले, त्यांच्याबद्दल माझी श्रद्धांजली आहेच. परंतु ते गेल्याच्या नंतर लोक म्हणली कामाचा माणूस गेला. कारण की जर या देशाला डेव्हलप करायचं असेल, त्यातली त्यात आपल्या गटाला डेव्हलप करायचं असेल, तर माझ्यासारखी विजनरी कामाची माणसं पाहिजेत. आणि म्हणून मी रिक्वेस्ट करतो, की कुणी जातीपातीचं राजकारण करू नका. जो काम करतोय अशा माणसाला त्या सभागृहात जाण्याची संधी द्या. जो उच्च शिक्षित आहे, जो 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे, जो तुमचे प्रश्न तिथं प्रामुख्याने मांडू शकतो, जो तुमच्या गटाचा विकासाचा विजनरी प्लॅन तुमच्या पुढे ठेवू शकतो. आणि ह्या सगळ्या क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत आणि त्या मी दाखवल्या सुद्धा आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय, माझी विनंती या व्हिडिओच्या मार्फत सर्वांनाच, की कुणीही माझ्यामुळं हा पडतोय, त्याच्यामुळं तो पडतोय, अरे कोण पडत असेल तर तो मी पडतोय तुमच्या सगळ्यांच्या नादात. कळलं का? कारण की शिकलेला पोरगा त्याचं करिअर साईटला ठेवतो आणि तुमच्यासाठी इथं 24/7 देतोय, तर त्याला सगळ्यांना हातभार लावून निवडून दिलं पाहिजे, त्या सभागृहात लावलं पाहिजे. हे सगळं सोडून ह्याच्यामुळे हा पडतोय, त्याच्यामुळे तो पडतोय, हे राजकारण सोडा. आणि शिकलेल्या मुलाला, म्हणजेच मला, आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर यांना निवडून द्या आणि या धनुष्यबाणाला निवडून द्या. धनुष्यबाण पण छोटा पक्ष नाहीये. खूप जण म्हणतात की हा पक्ष मोठा आहे. तिन्ही पक्ष महायुतीतले, परंतु धनुष्यबाण सारखा पक्ष आपण सर्वांनी बघितलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर सगळ्या छोट्या लोकांना एवढी ताकद देतात, खूप जास्त ताकद देतात. त्यामुळे कुठलाच प्रश्न नाहीये. आपल्या भागामध्ये इंडस्ट्री आहे, तुम्हाला माहिती आहे. तर उदय सामंत जे आमचे उद्योग मंत्री आहेत, आता सोना आलाय चालू होते, तर त्याच्यामध्ये इथल्या भूमिपुत्रांना आम्ही देऊ ना. तेच माझा प्रश्न होता, की आता
निवडणूक तुम्ही जिंकला किंवा हारला, हम्म. समजा तुमचा लक चांगला असेल, तुमचं काम चांगलं असेल, तुम्ही जिंकचाल यस. किंवा समजा पराभूत झाला तरी तुम्ही या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. नाही, पुढच्या हे 5 मी- वर्ष तुमच्या शिवसेना या पक्षाच्या, म्हणजे ह्या पक्ष असा आहे की तुमचे जे सर्व आहेत एकनाथ शिंदे, ते सध्या महाराष्ट्रामध्ये ते पण कामाचा माणूस Yes. म्हणून ओळखले जातात. त्यांची रात्री 12-12 1 वाजेपर्यंत काम Yes, असतं. yes. उद्या समजा जर तुमचा पराभव झाला, मी म्हणतो ठीक आहे, शेवटी लढाई असते, हारजीत होत असते. त्यानंतर सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रात काम चालू सॉरी आपल्या या गटा, आपला जो गट आहे, गटामध्ये. जिल्हा परिषद गट असेल किंवा विधानसभा मतदारसंघ असेल, यात काम चालू राहणार का नंतर तुम्ही तुमच्या पक्षाला सोडून देणार, याबद्दल थोडी क्लेरिफिकेशन द्या. म्हणजे कमीत कमी लोकांना हे तरी समजेल की हा माणूस शेवटपर्यंत या धनुष्यबाण किंवा शिवसेनेला कट्टर राहणार आहे का. कारण नक्कीच. कट्टरवादाची सुद्धा बरीच मतं असतात जे Yes. फक्त पक्षाला पाडणारे असतात. त्यांच्यासाठी काय सांगतात? नक्कीच. मी पहिल्यांदाच कुठला तरी पक्ष जॉईन केलाय आणि खूप चांगला पक्ष मला चांगल्या पक्षाने मला संधी दिली आहे या गटाची उमेदवारी देऊन, आणि या गटाला 100% पुढे न्याय द्यायचं काम मी करणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल विजयजी, मी गेल्या 6-7 वर्षापासून काम करतोय. माझ्याकडे कुठला पक्ष होता, तरीही मी काम करत राहिलोय. त्यामुळे आता तर माझ्याकडे पक्षाची ताकद आहे. माझ्या पक्षाचे उद्योग मंत्री आहेत, माझ्या पक्षाचे शिक्षण मंत्री आहेत, माझ्या पक्षाचे पालकमंत्री साताऱ्याचे, माझ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री लाडका भाऊ आहे या बहिणींचा, जो सगळ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दर महिन्याला देतोय, आणि त्या पक्षात मी आहे. माझ्याकडे विजन आहे, आणि हे सगळे जे नेते मंडळी, सगळे मंत्रिमंडळ हे माझ्या ओळखीचे आहे. धनगर आरक्षणात मी काम करत असताना हे सगळे माझ्या ओळखीचे झालेत. त्यामुळे मी कुठेही वाऱ्यावर सोडणार नाहीये, कारण की मी गोल्ड मेडलिस्ट होतो आर्किटेक्चर. ठीक आहे, मी ते सगळं सोडून गेल्या 5 वर्षापासून जनतेसाठीच काम करतोय. मी मोकळा गडी आहे. माझं लग्न नाही, काय नाही, मोकळा गडी. किती वापरायचा आहे तो वापरून घ्या ना. एक विजनरी माणूस जर तुम्हाला भेटतोय तर तुम्ही त्याचा वापर करा, त्याचा फायदा करून घ्या, आणि या गटाचा विकास करून घ्या. हो का, उद्योग मंत्री असल्यामुळे इंडस्ट्री आपल्या याच्यात आहे. पाहिजे एवढा CSR आपण आणू शकतो. पाहिजे एवढे आपले जे बेरोजगार आपले भाऊ आहेत त्यांना तिथं नोकरी देऊ शकतो. पर्यटन मंत्री आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. माझ्या गटामध्ये वीर धरणासारखा मोठा एक धरण आहे, तर त्याला आपण मरीन ड्राईव्ह सारखा स्टेज करू शकतो ना. नायगाव गण असेल किंवा इकडचा आपला भादे गण असेल, त्या गणामध्ये राहणारी जी काही आपली लोक आहेत त्यांना पर्यटनासारखं ठिकाण नको का, ते तिथं जाऊन मरीन ड्राईव्ह सारखा आनंद घेऊ शकतात. बरोबर आहे. तिथं आमच्या पिंपऱ्यामध्ये स्मशानभूमीच्या शेजारी कायम पाणी असतं नदीला, तिथं आम्ही बोटिंग सारखा विषय करू शकतो. गावगाड्यातल्या सगळ्या शाळा विजनरी पद्धतीने डिजिटलाइज करण्याचं काम मी करू शकतो, कारण की मी एज्युकेटेड आहे. जर शिक्षण असेल तरच हे सगळं होऊ शकतं. अशा असंख्य गोष्टी. त्यामुळे पक्षाची ताकद फुल ऑन आहे. फक्त मला मताची गरज आहे. तुम्ही एकदा मला संधी द्या. एकदा सांगा की बाबा मतदान आता तर देणारच आहेत लोक, Yes. म्हणजे कोणाला ना कोणाला तरी द्यायचंच आहे Yes. तुम्हाला. मग तुम्हालाच का दिलं पाहिजे, एकदा लोकांना सांगा की जेणेकरून लोकांना वाटेल की हा माणूस पुढची 5 वर्ष असेल किंवा इथून पुढच्या काळामध्ये Yes. कायम आपल्या सोबत राहणार आहे. तर काहीतरी थोडं आपलं जे कोणी आपले मतदार आहेत त्यांना सांगा, जेणेकरून त्यांना शेवटच्या क्षणाला असं वाटेल की मतदान हे धनुष्यबाणाला गेलं पाहिजे. त्याबद्दल थोडं सांगा. नक्कीच. मी एक विजनरी माणूस आहे. गेल्या 6 वर्षापासून अविरतपणे या भागामध्ये काम करतोय. जशी आपण कुठली एक्झाम देताना, ऍडमिशन देताना जी एंट्रन्स एक्झाम द्यायची असती, ते मी माझ्या कामाच्या माध्यमातून एंट्रन्स एक्झाम दिलेली आहे, आणि आता मी झेडपी इलेक्शनला उभा आहे, आणि मतदान रूपी तुम्हाला पेपर लिहायचा आहे, आणि त्यामध्ये मला निवडून द्यायचं आहे. पुढच्या काळामध्ये मी फुल ऑन टाइम तुम्हाला देऊ शकतो. 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल राहू शकतो, आणि तुम्ही जे म्हणाल ते करू शकतो, कारण की माझ्या मागे पक्षाची ताकद आहे. आणि ती ताकद जर तुमच्या माध्यमातून मला भेटली तर मी 100% या 27 गावांमध्ये, जे ह्या माझ्या गटामध्ये नायगाव सारखं एक गाव आहे, जे सावित्रीबाई फुलेंचं गाव आहे, ज्यांना स्त्री शिक्षणाचा पाया रचला, आणि ते गाव माझ्या गटामध्ये आहे. तर या गटामधल्या असलेल्या 27 गावांमधल्या ज्या सगळ्या शाळा आहेत, त्या महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या शाळा करण्याचं काम माझं असेल, कारण की मी एज्युकेटेड माणूस आहे, आर्किटेक्ट माणूस आहे. त्यामुळं कुणाच्याही बोलथापाला बळी पडू नका. कोणी पैसे देत असेल तर आपलं मतदान विकू नका. आणि जो सर्वसामान्य घरातून पुढे आलेला एक माणूस आहे किंवा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याच्या मागे भक्कमपणे उभं राहून शिवसेना धनुष्यबाणाला मतदान करा, आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. कुठलीही बोलताप असेल, कुणी काही सांगेल, त्यांच्या कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका. मला मतदान देताना माझ्या कामाकडे मी जी काही कामं केलेत
त्या कामाकडे बघून मला मतदान द्या. बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर माझं कंपॅरिझन करा, की या सगळ्या कंपॅरिझन मध्ये कुठला उमेदवार चांगला आहे, कुठला कामाचा आहे, त्या उमेदवाराला तुम्ही मतदान दिलं, तो म्हणजे मी असेल आणि मला तुम्ही निवडून दिल्याच्या नंतरनं या सभागृहामध्ये झेडपीच्या तुमचा आवाज, या भादे गटाचा आवाज मी प्रामुख्याने किंवा तिथं याची दखल घ्यायला लावेल आपल्या या गटातल्या प्रश्नांची, असं असेल. आणि तुमचा स्वाभिमान तिथं टिकवण्याची जबाबदारी माझी असेल आणि या भादे गटाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी असेल. त्यामुळे कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका. आमचे जे काही शिवसैनिक आहेत वरच्या गणामध्ये, खालच्या गणामध्ये, त्या सगळ्यांना माझ्यासाठी काम केलं पाहिजे. आणि मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अजून एक विनंती करू इच्छितो, की या तरुणींना जे माझ्या वयाचे आहेत त्यांना या व्हिडिओच्या मार्फत विनंती करतो, की मी तुमच्याकडे येईल, मग तुम्ही प्रचार कराल, असं काही नाही. तुम्ही ही निवडणूक हातात घ्या आणि आपल्या एक तरुण भावाला, आपल्या लाडक्या भावाला विजय करण्यासाठी मैदानात उतरा आणि शिवसेना धनुष्यबाणासाठी सगळ्यांना मत मागा. आणि जर असं झालं तर आपल्या भादे गटाचा सर्वांगीण विकास होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. तर हे होते आपल्या धन्यवाद. गणेश दादा केसकर, ज्यांचं विजन तुम्हाला समजलं असेल. एक कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांच्या कामाच्या माणसाच्या प्रतिकृतीलाच तुम्ही पुढे घेऊन जा. जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना विजयी करण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करा. शेवटी तुमचं मतदानाचा अधिकार आहे, कोणाला द्यायचं हा तुम्ही ठरवा. फक्त एकच ठरवा की आपण दिलेलं मतदान पुढचं 5 वर्ष आपल्या कामाला लागलं पाहिजे. तर गणेश केसकर सरांना मी मनापासून शुभेच्छा देतो. येस, आणि थँक्यू पुन्हा एकदा विजयजी. धन्यवाद मित्रांनो.